राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे। वाशिमच्या मालेगाव येथील ओबीसी नेते विकास गवळी यांनी आरक्षण अधिक काढल्याच्या आरोपांवरून दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय होणार आहे। हा निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागल्यास अनेक नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेषतः ओबीसी आरक्षण वाढलेल्या जागांवरचा ताण वाढला आहे। 2021 मध्ये आरक्षण नियमानुसार न काढल्याने 289 पदे रद्द झाली होती। यावेळी राज्यभरातील सुमारे 4200 पदांवर परिणाम होऊ शकतो, असे याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे। निवडणुका होऊन नंतर आरक्षण रद्द होऊ नये आणि उमेदवारांचा खर्च वाया जाऊ नये म्हणून ही याचिका दाखल केल्याचे गवळी यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भाने उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिकेवर कदाचित अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे। उद्या चीफ नवीन सरन्यायाधीश यांच्या समोर कोर्ट नंबर 1 ला 7 नंबरवर हे मॅटर लागलेले आणि ह्या अगोदरच्या 3 सुनावण्या झाल्या तर त्यामध्ये सगळ्यात पहिली जी सुनावणी झाली होती त्यामध्ये अतिशय स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन केलेले के कृष्णमूर्ती आणि विकास किसनराव गवळी या 2 घटनापीठाच्या निर्णयाचं ज्या ज्या ठिकाणी आपण उल्लंघन केलं ते तुम्ही दुरुस्त करणं बंधनकारक आहे। त्याला आम्ही सुद्धा तोडू शकत नाही, तर तुम्हाला कोणी अधिकार दिला त्या निकालाला ओव्हररूल करण्याचा। एकंदरीत त्या दिवशीच्या त्यांच्या सगळ्या ऑब्झर्वेशनवरनं आज तरी असं वाटते की काहीतरी त्याच्यामध्ये फायनल आउटपुट येईल आणि सर्वोच्च न्यायालय या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय देईल। आणि ह्या अगोदर 2021 मध्ये ज्या पद्धतीनं 289 सदस्यांची पदं गेली होती त्याच पद्धतीनं यावेळेला सुद्धा 4200 सदस्यांची पदं जाण्याची शक्यता तयार झालेली आहे किंवा राज्य निवडणूक आयोगानं जो 4/11/2025 ला आदेश काढला होता त्या आदेशामध्ये असं म्हटलं होतं की ह्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या 19,756/2021 राहुल रमेश वाघ या पिटिशनमध्ये जो काही अंतिम निर्णय येईल त्या निर्णयाला अधीन राहतील। अशाच पद्धतीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं 2019 ला सुद्धा दिला होता आणि निवडणुका घेतल्या होत्या आणि त्याच पद्धतीचा राज्य निवडणूक आयोगानं तसा आदेश काढला होता जो की या 4/11 ला काढला। दोन्ही निवडणुकांमधलं जर साम्य पाहिलं तर सगळी प्रक्रिया सारखीच असल्या कारणानं 289 लोकांची जशी पदं गेली तशीच आता पुन्हा जाण्याची शक्यता तयार झाल्यामुळे आम्ही ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकलेली आहे। आणि मी स्वतः ओबीसी आहे, ओबीसी प्रवर्गामधल्या लोकांचं नुकसान होऊ नये, निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं काम पडू नये, त्यांच्यावर पुन्हा निवडणूक खर्चाचा भुर्दंड पडू नये ह्यासाठी माझी ही या ठिकाणी याचिका आहे। मी काही ओबीसी विरोधी नाही, परंतु राज्यामध्ये ओबीसी विरोधी मी असल्याचं चित्र रंगवण्यात काही लोक सध्या तरबेज आहेत। त्यांनी बरेच आरोप प्रत्यारोप माझ्यावर ह्या संदर्भात केलेले आहेत, परंतु त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। मी आजही ओबीसीच्या फेवर नाही, ओबीसी विरोधी नाही, कालही ओबीसीच्या फेवरनच होतो आणि भविष्यातही ओबीसीच्या फेवरनच राहील, कारण मी स्वतः ओबीसी आहे आणि ओबीसीचं जिथं कुठं नुकसान होत असेल, ओबीसीवर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी मी ओबीसीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांच्या मदतीसाठी धावून जाईल, हे या प्रसंगी मी आवर्जून सांगू इच्छितो।